हॅलो स्टुडंट्स, माझं नाव यश भिसेकर आहे. आज आपण एक नवीन टॉपिकची सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आज आपण 5 गोष्टी शिकणार आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय असते, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इतिहास काय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण कुठे कुठे वापरतो, ह्युमन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आपण कंपॅरिझन करणार आहोत आणि शेवटला राहील आपलं फ्युचर ऑफ एआय. चला मग आपण आता सुरू करूया. सगळ्यात पहिले, व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही मागच्या काही वर्षामध्ये हा टर्म ऐकत असाल. ठीक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे फार सोपं आहे. मशीन्स जेव्हा स्वतःचे डिसिजन स्वतः घेते बिना ह्युमनच्या हेल्पनी, त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याचा अर्थ काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीनला कॅपॅबिलिटी देते. कशाची कॅपॅबिलिटी देते? ह्युमनची थिंकिंगची आणि डिसिजन मेकिंगची. ओके. त्याचा फायदा काय आहे? ह्युमन्सला मशीनला बघायची गरज नसते. म्हणजे ह्युमन्सला मशीन्सला इन्स्ट्रक्शन द्यायची गरज नसते. मशीन स्वतःचे डिसिजन स्वतः घेते आणि काम सुरू राहते. काम थांबत नाही. चला मग आपण आता पुढे चलूया. सगळ्यांना समजलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स? चला ठीक आहे. आपण एकदा आता इंग्लिश मध्ये डेफिनेशन वाचून घेऊ. आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्स मशीन टू मिमिक ह्युमन कॉग्निटिव्ह फंक्शन. ह्युमन कॉग्निटिव्ह फंक्शन म्हणजे ह्युमनची थिंकिंग आणि डिसिजन मेकिंगची कॅपॅबिलिटी, म्हणजे विचार करायची शक्ती आणि डिसिजन घ्यायची क्षमता. This system can learn from data, think through problems, and make intelligent decisions independently. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, मशीन्स जेव्हा स्वतःचे डिसिजन स्वतः घेते बिना ह्युमनच्या हेल्पनी, त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके. चला मग आता पुढे चलूया. दुसरा आहे हिस्ट्री ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इव्हॉल्व कसं झालं. आपलं कम्प्युटरची सुरुवात चार्ल्स बॅबेज सायंटिस्टने केली होती 1942 मध्ये. म्हणजे 1942 मध्ये आपला कम्प्युटर अस्तित्वात आला होता आणि एआय अस्तित्वात आला होता 1956 मध्ये, म्हणजे 1956 मध्ये. ओके. त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हळूहळू ग्रो होता होता 2000 पर्यंत आपण आलो प्रेडिक्टिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये. ठीक आहे. तसं तुम्ही इथे वाचू शकता की 1950s मध्ये आपली बिगिनिंग झाली. 1980s मध्ये याचा ग्रोथ फेज आला. म्हणजे याच्यामध्ये रिसर्च सिरियसली रिसर्च व्हायला सुरू झालं. मग याच्यामध्ये 2000 मध्ये डेटा रिव्होल्युशन आला. म्हणजे इंटरनेट जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सला बूम मिळाला. बूम म्हणजे बढावा मिळाला. याच्यामध्ये रिसर्च वाढायला सुरुवात झाली आणि आज आपण बघू शकतो एआय आजूबाजू सगळीकडे आहे. जसं तुम्ही स्मार्टफोन वापरता तर स्मार्टफोन मध्ये एआय आहे. लॅपटॉप वापरता तर लॅपटॉप मध्ये एआय आहे. ठीक आहे. जे तुम्ही चॅट जीपीटी वापरता ते पण काय आहे? ते पण एआय आहे. ओके. आजकाल आलेल्या आपल्याकडे सेल्फ ड्रायव्हिंग कार. सेल्फ ड्रायव्हिंग कार म्हणजे एआय कार चालवतो, ह्युमन्सला फक्त बसायची गरज आहे. ओके. तर या प्रकारे आपला एआय इव्हॉल्व झालेला आहे. चला आपण आता हिस्ट्री समजून घेतली आहे. आता आपण पुढे चलूया. सो आपले एआय चे अप्लिकेशन काय आहे? जसं मी सांगितलं की एआय ने आता आपण कार चालवू शकतो. टेस्ला कंपनी नाव ऐकलं असेल तर टेस्ला कंपनी काय करते? सेल्फ ड्रायव्हिंग कार बनवते. म्हणजे बिना ह्युमन ही कार म्हणजे कार स्वतःहून चालते. ओके. तर एआय चे आपले बरेचसे अप्लिकेशन आहेत. जसं हेल्थ केअर मध्ये, जसे आता आपल्याकडे स्मार्ट बीपी मॉनिटरिंग सिस्टम आलेले आहे, शुगर मॉनिटरिंग सिस्टम आलेले आहे. ठीक आहे. हे काय आहे? हे एआय आहे. किंवा जे आपण आता जे आयसीयू मध्ये ते मशीन्स लागले असतात, ठीक आहे, ते काय आहे? ते पण एआय नीच बनलेले आहे. तेव्हा त्याच्यामध्ये एआय इम्प्लिमेंट केलेला आहे. दुसरं
एज्युकेशन मध्ये एआय कुठे कुठे आलाय? जसं की सगळ्यांकडे आता ऍप्स आले आहेत. एज्युकेशनचे ऍप्स आले आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असते? पर्सनल असिस्टन्स जातो. चॅटबॉट असतात एज्युकेशनच्या ऍप्स मध्ये. तर हे काय आहे? हे आपलं एआय आहे. ओके. आता ऍग्रीकल्चर मध्ये पण आपलं एआय आलेलं आहे. जसं की तुम्ही ऐकलं असेल, बरेचसे ऍप आहे प्ले स्टोअर वरती किंवा iOS स्टोअर वरती, जसं की प्लांटिक्स वगैरे, जे काय करतात ते आपल्या पाऊस किती पडणार आहे, क्लायमेटची कंडिशन काय आहे, त्या सगळ्या गोष्टी अनालिसिस करून फार्मरला हेल्प करते. आपण फार्मरला हेल्प करते कुठला क्रॉप ग्रो करायचा. ठीक आहे. क्रॉपला पाण्याची गरज आहे, नाही आहे. ठीक आहे. कधी प्लांट कधी आपली जी उगवलेली फसलला कधी हार्वेस्ट करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी आता ऍप सांगते. ओके. किंवा जे आता प्लांट डिजीज जे असतात, ठीक आहे, जे आपण फर्टिलायझर स्प्रे करतो प्लांट्स वरती, ते किती किती करायचे, कसे करायचे, ते सगळं आपल्याला ऍप्स थ्रू कळते. तर ऍप्स मध्ये काय असते, आपण जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये एआय असतो, जो की आपल्याला गाईड करतो. त्याच्यानंतर आपला मोबाईलमध्ये काय काय आलेलं आहे, मोबाईलमध्ये जसं व्हॉइस असिस्टन्स आले आहे. तसं तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर तुम्ही हे गुगल म्हणाल तर तुमचा व्हॉइस असिस्टन्स ऍक्टिव्हेट होऊन जाईल. ओके. तसं मी आता तुम्हाला करून दाखवतो. हा आहे माझा फोन. आता मी म्हंटल हे गुगल, तर हे बघा. ठीक आहे. हे आपलं ऑप्शन आहे आणि मी विचारू हाऊ हाऊ आर यू. I'm doing great. Thanks for asking. Ready to help with whatever you need. How are things with you? हे बघा, जसं आपण एआय स्मार्टफोन मध्ये एआय आला, जसं आपण आता वाचलं, तसं मी आता तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलं. तर हे काय होतं? व्हॉइस असिस्टन्स होतं. ठीक आहे. चला पुढे चलूया. मग आता आपण समजून घेऊ ह्युमन आणि एआय मध्ये काय डिफरन्स आहे. ठीक आहे. किंवा ह्युमन आणि एआय मध्ये आपण कंपॅरिझन करू. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, हा ह्युमननी बनवलेला आहे. तर ह्युमन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रत्येक वेळेला वरती राहील. ठीक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला लिमिटेड आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला लिमिटेड मेमरी आहे. बट ह्युमन कडे लिमिटेड मेमरी आहे का? नाही. ह्युमन क्रिएटिव्ह थिंक करू शकतात, आउट ऑफ बॉक्स थिंक करू शकतात, पण एआय नाही करू शकत. एआय कुठपर्यंत विचार करू शकतो? तो जितका आपण डेटा दिलेला आहे एआय ला अनालिसिस करायला, त्याची बुद्धी तेवढीच असते. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो डेटा आहे त्याच्यावरती तो विचार अनालिसिस करून विचार करू शकतो. पण ह्युमन्सला आहे का? असं नाही आहे. ह्युमन्स आउट ऑफ बॉक्स पण थिंक करू शकतात. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सला काय आहे? इमोशन नसतात, पण ह्युमन्सला असतात. ठीक आहे. ह्युमन्सकडे एम्पॅथी असते. एम्पॅथी म्हणजे दुसऱ्यांच्या जागेवरती राहून विचार करणं. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती कॅपॅबिलिटी आहे का? नाही. ह्युमन्स मिस्टेक करू शकतात, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण मिस्टेक करू शकतो. ठीक आहे. ह्युमन्स काय एकदा मिस्टेक करतील, दोनदा मिस्टेक करतील, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक जर मिस्टेक करत असेल तर तो करत राहील, तोपर्यंत ह्युमन येऊन करेक्ट करणार नाही. ठीक आहे. आता आपण ह्युमन कडे आपल्याकडे सेन्सेस असतात. सेन्सेस म्हणजे जसं तुम्हाला नोज दिली आहे. नोज काय करते? आपला स्मेल करायला शक्ती देते. स्किन काय करते? स्किनला स्पर्श करतो आपण. स्किननी स्पर्श करतो. आपण माउथने काय करतो? बोलतो. इयर्सनी काय करतो? ऐकतो. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे ती आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला ती कॅपॅबिलिटी नाही आहे. ओके. चला, या प्रकारे आपण ह्युमन्स आणि एआयचा आपण कंपॅरिझन केलेलं आहे. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते आपण माहिती करून घेतलाय. तर मुलांनो, आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, ह्युमन का एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्युमनला सरपास करू शकतो की नाही? सध्या जितकी रिसर्च झाली आहे एआयची, ठीक आहे, त्यापर्यंत आपण सांगू. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्युमनला कधीच सरपास नाही करू शकत. म्हणजे काय?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स कधीच ह्युमनपेक्षा सुपेरियर नाही बनू शकत. ठीक आहे. ह्युमन्सच आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कंट्रोल करू शकतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्युमनला कंट्रोल नाही करू शकत. ठीक आहे. चला, मग आता आपण फ्युचर बद्दल बोलूया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आता बरेचसे शोध सुरू आहे. ठीक आहे. म्हणजे काय? म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो विषय आहे त्याच्यामध्ये आपले सायंटिस्ट जे आहे ते फार ऍक्टिव्हली याच्यामध्ये रिसर्च करत आहे. ठीक आहे. तर जसे जसे आपण प्रोग्रेस करू, जसं जसं आपण पुढे चालू, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा ह्युमनचा डेचा पार्ट बनेल. आता आहे का पार्ट? आता नाही आहे. आता हळूहळू बनत आहे. पण पुढे चालून तो पार्ट ह्युमनचा डे टू डे लाईफचा पार्ट बनून जाईल. ठीक आहे. ठीक आहे. तर जसं जसं आपण एआय मध्ये रिसर्च होत राहील, एआय अजून स्ट्रॉंग होत जाईल. ओके. त्याच्यामुळे एआय जसं जसं स्ट्रॉंग होत जाईल, तसं जसं आपल्या डिफरंट डिफरंट फील्डमध्ये, म्हणजे फील्डचा म्हणजे काय, एज्युकेशन फील्डमध्ये, आपलं फार्मिंगच्या फील्डमध्ये, हेल्थ केअरच्या फील्डमध्ये किंवा कुठलीही फील्ड, जसं की बिझनेस झालं, मग एज्युकेशन, याच्यामध्ये आपली अजून रॅपिड ग्रोथ होत राहील. ठीक आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकणं आज गरजेचं झालेलं आहे. ठीक आहे. इट्स द नीड ऑफ द अवर, नॉट द नेसेसिटी, इट्स द नीड. ओके. चला मग, समजलं इथपर्यंत? चलो, आपण आता पुढे चलूया. चला, आज तुम्ही काय शिकले? आज आपण 5 गोष्टी शिकलो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स समजून घेतलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असते? आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीनला ह्युमन सारखी थिंकिंगची थिंकिंगची पॉवर आणि डिसिजन मेकिंगची कॅपॅबिलिटी देते. मग आपण हिस्ट्री बद्दल समजून घेतलं एआयची. एआय एआयचा शोध 1956 म्हणजे 1956 मध्ये झाला होता आणि आज एआय फार ग्रोथ झालेली आहे एआय मध्ये. तिसरं शिकलो आपण अप्लिकेशन ऑफ एआय. जसं की आज आपलं एआय सगळीकडेच प्रेझेंट आहे आणि जसं जसं याच्यामध्ये रिसर्च होत राहील तसून एआय अजून स्ट्रॉंग होत जाईल. अजून आपण ह्युमन एआय वरती डिपेंडंट होत जाऊ. आता डिपेंडंट होणं सुरू झाले आहोत. पुढे चलून पूर्ण प्रकारे एआय वरती मॅक्सिमम कामांसाठी आपण डिपेंड राहू. ओके. तर तुम्हाला समजलं असेल अशी माझी अपेक्षा आहे. जर काही डाऊट असला तर तुम्ही वापस रिवाइंड करून तुमचे डाऊट क्लिअर करू शकता. चला, थँक यू.